मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राच्या जनतेसाठी। जसजशी नगरपालिकेची निवडणुकीची प्रचार यंत्रणा संपली, मतदानाचा दिवस आला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं उत्सुकता लागली होती की नगराध्यक्ष कुरुंदवाडचा कोण होणार आणि कोण प्रत्येक वार्डातले नगरसेवक होणार। आणि हिता अटीतटीची लढत झाली, आघाड्यावर आघाड्या स्थापन झाल्या, नेत्यावर नेते फुटले गेले, ह्या आघाडीतनं त्या आघाडीत काही नेते गेले आणि त्याच्यामुळे कुरुंदवाडची नगरपालिकेची निवडणूक ही रंगतदार झाली। कुरुंदवाडीसाठी खरं तर दोन महत्वाचा प्रश्न होता। आम्ही आधीच्या बातमीला ग्राउंडला रिपोर्टिंगला येत होतो तेव्हाही सांगितलं होतं, पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, जो माणसाच्या शरीरामधला एक महत्वाचा स्रोत असतो तो पाणी, आणि पाणी ही प्रत्येकाला मिळालाच पाहिजे। सगळ्यात आधी लोणारी टाइम्स न्यूज चॅनलनं मला वाटतं 3 तारखेला मॅडमची मुलाखत घेतली होती आणि तेव्हा एक्झिट पोल दिलता की मॅडम नगराध्यक्ष होणार, मनीषा डांगे वहिनी या मॅडम नगराध्यक्ष होणार म्हणून सगळ्यात आम्ही आधी न्यूज चॅनलला सांगितलं होतं। त्याचबरोबर सत्याजी सहभागी होणार म्हणून सांगितलं होतं आणि तंतोतंत तसंच एक्झिट पोल खरा ठरला लोणारी टाइम्सचा। सगळ्यात पहिला तुमचं पुन्हा एकदा लोणारी टाइम्स वर स्वागत आहे। मनापासून तुम्ही नगराध्यक्ष म्हणून, लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेच्या कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष खुर्चीवर विराजमान झाला, त्याबद्दल तुमचं सगळ्यात पहिला लोणारी टाइम्स स्वागत करत आहे। आणि जनतेला तुम्ही काय मेसेज देता? खरं तर पहिल्यांदा मी आमचे लोकप्रिय नेते, आमच्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्याकडून मला राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी मिळालेली होती। साहेबांच्या माध्यमातून असेल, माझे सासरे आदरणीय रामचंद्र डांगे तात्या असतील, माझे पती उदय डांगे असतील, आमचं संपूर्ण डांगे परिवार, आमचे सर्व लहानापासून अगदी वयस्क लोकांपर्यंत सगळे कार्यकर्ते आणि सगळ्या जनतेनं भरभरून माझ्यावरती प्रेम केलेलं आहे। आतापर्यंत आम्ही जी समाजसेवा केली होती त्या समाजसेवेची पोचपावती जनतेनं दिलेली आहे आणि त्यामुळं खरोखर आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत। जनतेची खूप खूप मनापासून मी ऋणी आहे, आभार मानणार नाहीये, कारण आभार मानले तर जनतेनं जे माझ्यासाठी केलेलं आहे ते कमी पडेल, म्हणून मी त्यांच्या ऋणामध्येच राहीन आणि जे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रत्येक यड्रावकर साहेबांच्या मदतीनं पूर्ण करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन। त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राधान्यानं सांगितलेलं होतं की पाण्याचा प्रश्न तो सोडवण्यासाठी निश्चितपणे मी आता यड्रावकर साहेबांच्या पाठीमागे लागून आमची सर्व निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून एक चांगली मूठ बांधून विकास कामाची आता जोरदार तयारी आम्ही करतो आहोत। बर, आता तुम्ही नगराध्यक्ष झाला, आतापर्यंत ठीक आहे, आघाडीचं एक पॉम्पलेट असते, जाहीरनामा असतोय आणि त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदावर आपण विराजमान होतो ना, आपल्याला विजय गुलाल लागतो, तर आपल्या विचारधारा अनेक वाढतात, लोकांसाठी आपण कामं एक्स्ट्रा केली पाहिजेत। तर तुमचं कुरुंदवाड शहरासाठी येणाऱ्या 5 वर्षासाठी तुमचं विजन काय असेल या कामाबद्दल? सगळ्यात महत्वाचं, याच्यापूर्वी मी नगराध्यक्ष असताना जे शहराला स्मार्ट सिटीचं बक्षीस मिळालं होतं, पण दुर्दैव की गेल्या 5 वर्षामध्ये पुन्हा शहराची आहे तीच अवस्था झाली आहे। त्यामुळे पहिल्यांदा मला परत माझं स्वच्छ शहर, सुंदर शहर करायचं आहे, जे की आता नाहीये। ते स्वप्न मला पहिल्यांदा पूर्ण करायचं आहे। महिलांचा पाण्याचा प्रश्न तर मला सोडवायचाच आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी आणि वयोवृद्ध लोकांसाठी बगीचाचा प्रश्न असेल, ओपन स्पेस ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हा प्रश्न मी मार्गी लावणार आहे। त्याचबरोबर महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आणखी काही नवीन योजना आखता येतील का, माझ्या महिलांना घर बसल्या काही कामं करता येतील का, ज्याच्यातून त्यांना किमान थोडंफार वेतन घर बसल्या मिळू शकेल, यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। आतापर्यंत रखडलेली जी कामं आहेत, मग रस्त्याचे असतील, बंदिस्त गटारांचे असतील, ओपन स्पेसचे असतील किंवा हद्दवाढीचा महत्वाचा प्रश्न आहे शहराचा, तो सोडवण्याचा प्रयत्न मला जनतेला इतकंच सांगायचं आहे, तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। माझ्या पद्धतीनं शहराचा विकास करण्यासाठी मी खरोखर कटिबद्ध आहे। एक शेवटचा प्रश्न, बऱ्याच वेळा मी ग्राउंडला फिरलो शिरोळ तालुक्यामध्ये, लोकांचं जनमत घेतलं वार्ड टू वार्ड फिरून, तर त्यावेळेस एक प्रामुख्यानं एक विषय समोर आला की एकदा निवडून आले की नगरसेवक फिरकतच नाहीत 5-5 वर्षे वार्डात, आणि मग कुठला तर सामान्य एखादा कुटुंबातला व्यक्ती म्हणतो की तुम्ही या वार्डात ही कामं केली पाहिजेत, पावसाळ्यात चिखल होतंय तिथं मरून टाकला पाहिजे, तर त्यावेळेस एक उमेदवाराची उद्धट भाषा असते की आम्ही पैसे देऊन निवडून आलोय म्हणून। असं बऱ्याच वेळा मला ग्राउंडला ज्यावेळेस रिपोर्टिंग करत होतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये, तेव्हा प्रामुख्यानं हा मुद्दा बऱ्यापैकी सगळीकडे दिसला। तर याबद्दल तुमचे नगरसेवक आणि तुम्ही नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही महिन्यातून किंवा 3 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून एकदा तरी निदान फिरणार का त्या वार्डात, लोकांच्या
मागण्यासाठी? मला सांगायला अतिशय आनंद होईल की ज्यावेळेला मी 2015ला नगराध्यक्ष होते तेव्हा स्वतः मी दररोज एकही दिवस शाळेला गेले नाही किंवा घरचाही विचार केलेला नव्हता. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझी स्वतःची 2 व्हीलर होती. या 2 व्हीलर वरून मी अगदी गल्ली बोळापर्यंत जात होते, महिलांच्या मध्ये बसत होते. मग बायका मला सांगायच्या, मॅडम या भागामध्ये पाणी आलेलं नाहीये, आज गटारी स्वच्छ केलेली नाही. तर मी लगेच ऑन दी स्पॉट महिलांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले. गटारी काढलेलं असेल तर गटारी काढणाऱ्या त्या कामगारांना बोलवून गटारी स्वच्छ केलेल्या आहेत, डीडीटी पावडर फवारलेली नसेल, अशा बारीक सारीक गोष्टी मी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला त्या काळी काम केलंय. आणि जनतेला माहित असल्यामुळे जनतेने आज मला इतक्या प्रचंड बहुमताने विजयी केलाय. जास्त करून माझ्या माता भगिनी, माझे विद्यार्थी असतील, यंग जनरेशनचा तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गाने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे की नाही मॅडम काहीतरी वेगळं करून दाखवतील. आणि या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र मी आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जनतेनं प्रचंड मताने मला विजय केलाय. मी शब्द देते तुम्हाला या माध्यमातून की किमान दररोज 1-2 गल्लीबोळामध्ये मी निश्चितपणे फिरेन, लोकांच्या समस्या काय असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करेन, तर सोडवण्याचा माझ्या परिणामी प्रयत्न नक्की करणार आहे. बरं, एक जाता जाता प्रश्न मला आठवला म्हणून, लोणारी टाइम्सनं 3 तारखेला कुरुंदवाडचा एक्झिट पोल दिलता, नगराध्यक्ष सकट सत्ता स्थापन होणार तुम्ही म्हणून. तर लोणारी टाइम्स बद्दल तुम्ही काय सांगता? मी तुमचे खरोखर मनापासून आभार मानते की खरं तर इलेक्शन म्हणल्यानंतर थोडीशी भीती ही असतेच मनामध्ये, कारण हा शेवटी जनतेचा कौल असतो. आपण कितीही कामं केली असली तरी जनता कुठल्या वेळेला काय विचार करेल हे सांगता येत नाही. पण तुम्ही त्यावेळेला मुलाखत घेतली आणि सांगितलं की नाही मॅडम एक्झिट पोल मध्ये तुम्ही आघाडी घेतलेली आणि तुम्ही नगराध्यक्ष होणार आहात, तेव्हा थोडंसं खरोखर मनाला एक दिलासा वाटला, की बरं वाटलं की हा बाबा की तुम्ही सांगताय तुम्ही एक्झिट पोल घेतलाय म्हटल्यानंतर कुठंतरी आपल्याला आशा आहे. आणि खरोखर तुमच्या लोणारी टाइम्स मुळे एक आशा निर्माण झाली की नाही आपल्याला विजयाचा गुलाल नक्की लागणार. या होत्या कुरुंदवाडच्या नूतन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे वहिनी. आणि त्यांनी सांगितले जी मी प्रचाराच्या वेळेस शब्द दिलाय या कुरुंदवाड शहरवासियांसाठी ती सगळा शब्द पूर्ण करणार. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, त्यांच्या रोजगार रोटीचा प्रश्न असेल, सगळ्याच बाबतीत पाण्याचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या बाबतीत यड्रावकर साहेब यांना भेटून, जे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत यांच्या माध्यमातून कुरुंदवाडकरांना मुबलक पिण्याचं पाणी हे उपलब्ध करून देणार असं यावेळेस आपणाला बातचीत करताना मनीषा डांगे वहिनी यांनी सांगितलेलं आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, कुरुंदवाड.